वाहतूक कोंडीचे केंद्र चाकण औद्योगिक परिसर। चाकण औद्योगिक भागात राष्ट्रीय महामार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडीचे चित्र पाहावयास मिळत आहे। पुणे नाशिक महामार्गावर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यान चाकण परिसरात सायंकाळच्या वेळी नियमितपणे वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी चिंबळी फाटा ते तळेगाव चौक दरम्यान मोठ्या वाहतूक कोंडीचा अनुभव नागरिकांनी घेतला। पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक, तळेगाव चौक, आळंदी फाटा, चिंबळी फाटा या भागात वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने वाहन चालकांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। या भागात सायंकाळच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून या महामार्गावरील कोंडीने प्रवासी आणि वाहन चालक चांगलेच हैराण होत आहेत। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वेगवेगळे बदलांचे प्रयोग चाकण वाहतूक शाखा स्वतंत्रपणे अस्तित्वात आल्यानंतर करण्यात आले आहेत। पुणे नाशिक महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर चाकण येथील तळेगाव चौकात रस्त्याच्या लगतचे सेवा रस्त्यांची रुंदी वाढवण्यात आली आहे। त्यामुळे चौकात वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागू नयेत आणि वाहने चौकातून पुढे सहजपणे पास व्हावे असा उद्देश आहे। मात्र या उपाययोजना फारशा परिणामकारक ठरत नसल्याचे सततच्या वाहतूक कोंडीने स्पष्ट होत आहे। द्रुतगती महामार्ग, एलिव्हेटेड महामार्गाच्या घोषणा होत असून निविदा स्तरावर येऊन कामे अडकून पडत आहेत। महामार्गांची कामे प्रत्यक्षात सुरूच होत नसल्याने येथील कोंडीची समस्या जैसे ती आहे। चाकण औद्योगिक भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकणजवळील रासेफाटा, कडाशीवाडी, मेतनकरवाडी भागातून प्रस्तावित बाह्यवळण मार्गाची हद्द निश्चिती करण्यात आल्याचे प्रशासनातील अधिकारी मागील अनेक वर्षे सांगत आहेत। मागील अनेक वर्ष पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण PMRDA या बाह्यवळण मार्गाच्या बाबत आश्वासन देत असले तरी प्रत्यक्षात संयुक्त स्थळ पाहणीच्या पलीकडे या जागेवर काही केलेले नाही। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण तालुका खेड येथील तळेगाव चौकात येथे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रासेफाटा ते कडाशीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, महाळुंगे या भागातून बाह्यवळण रस्ता त्वरित मार्गी लावण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत।